मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवा सेनेचे सर्व 10 उमेदवार विजयी झालेत। 10वे उमेदवार किसन सावंत हे 960 मतं घेऊन विजयी झाले। विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते विजयी उमेदवारांना प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं। या विजयासह सिनेट निवडणुकीत ठाकरेंच्या युवा सेनेनं 2018च्या निकालाची पुनरावृत्ती केली। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उमेदवारांना मात्र या निवडणुकीत आपली छाप पाडण्यात अपयश आलं। एकतर्फी विजयानंतर ठाकरे गटाकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय। आज दुपारी 12 वाजता मातोश्रीवर या विजयाचं सेलिब्रेशन होईल। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे विजयी उमेदवारांची भेट घेतील। सिनेटमधील यशानंतर आमच्या विजयाची घौडदौड अशीच सुरू राहणार आहे, असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय। पाहूया। या विजयासह आम्ही आमच्या विजयी घौडदौडीची सुरुवात करत आहोत, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। आम्हाला मत देणाऱ्या सर्वांचे, शिवसेना युवा सेनेतल्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार। सिनेट निवडणुकीत यशाची केवळ पुनरावृत्ती नाही, तर आमची कामगिरीही गेल्या वेळेपेक्षा सुधारली असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं। दरम्यान या निकालानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया आली। युवकांचा कौल मवियाकडेच असल्याचं कालच्या निकालानं स्पष्ट केल्याचं वडेट्टीवार म्हणतात। सिनेट निवडणुकीतल्या निकालानंतर विरोधी पक्षनेत्यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। महाविकास आघाडीच्याच बाजूने कौल आहे। युवक जे होते तर लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम होता, पण मुंबईच्या विद्यापीठाच्या निकालानंतर युवक सुद्धा आता महाविकास आघाडी बरोबर आहे आणि ही विजयाची परंपरा जी आहे ती कायम ठेवण्याचा निर्धार महाराष्ट्रातील सर्व जनतेने, सर्व स्तराच्या लोकांनी, मग तो युवा असेल, शेतकरी असेल, तरुण असेल, यांनी तो निर्धार केला आहे। हे या निकालावरून स्पष्ट होत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।